Hello everyone. So welcome to our Sunday vlog. So this is another day. आणि नवरा मॅच बघतोय ॲज युजल. संडेचं IPL चालू आहे तर सगळेच मुलं तेच बघत असतात. आज मुंबई इंडियन्सची मॅच आहे. सो आम्ही नाही हा बघतोय. आणि मला फिरायला जायचं आहे. डिनर तर मी काय बनवलं नाही आहे. सो आम्ही डिनरसाठी बाहेर चाललो आहे. आणि आता रात्रीचे 8:30 वाजलेत. सो लेट्स सी आपण कुठे जातो बघू आपण. हॅलो. सो इथे पागे ना मॅच लावलेली आहे. मोठ्या एकदम ऑर्केस्ट्रा टाईप आहे. सगळं अनाऊन्समेंट होत आहे तिथे. सगळे मुलं तिकडे बघत आहेत. आणि आम्ही निघालो बाईकवरनं टू हॅव डिनर. ओके, डिनरसाठी आम्ही अजून ठरवलं नाही आहे कुठे जायचं. मला तर रोजच्या जागेवर माझ्या जायचं आहे, म्हणजे उपवनला, विच इज माय फेवरेट प्लेस इन ठाणे. आणि ह्याला कुठे जायचं आहे काय माहिती, बघू आपण कुठे जातोय. खाण्याचं डिसिजन नवऱ्याचंच असतं तसं पण. गाईज, दिस इज प्रशांत कॉर्नर, फेमस काय म्हणतात स्वीट शॉप इन ठाणे. आणि हे आता आपल्या पार्ल्यात पण आलेलं आहे, लवकरच ओपन होत आहे. सो लुक ॲट दिस गाईज, डेकोर बघा प्रशांत कॉर्नरचं, नेहमीच सजवलेलं असतं. मनीस कॅफे. आम्ही कुठे जातोय, दिस इज आ थंबी. हे पाचपखाडी एरियातच आहे थंबी, जे मी लास्ट टाईम आम्ही ब्लॉगमध्ये दाखवलं. गुढीपाडव्याला आलेलो खायला, ते लंच खायला आलेलो. अँड दिस इज फ्रुलाटो बाय द वे, फेमस. खूप हाईप्ड होतं हे मध्यंतरी. इवन आय वॉन्टेड टू मेक व्हिडिओ, पण काय बनवलं नाही तेव्हा. माझ्याकडे काय म्हणतात ते, एवढे हे म्हणतात ना, गट्स नव्हते एवढे व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यांसमोर. आणि तेव्हा क्राऊड लाईक 100 तरी जण होते तिथे. ओ गॉड. एनिवेज, आता आहे, आता मी बनवीन. आता मी विचार करते सगळ्यांनाच प्रमोट करायचं, लाईक जे जे माझे फेवरेट आहे तिथे. सो गाईज, वी हॅव रीच्ड उपवन फायनली. गर्दी बघा, दिसत आहेत तुम्हाला माणसं बरेच आहे तिथे. म्हणजे गर्दी आहे कशासाठी, काहीतरी आहे का बघा. अँड नाव लेट मी शो यू ऑल आवर फेवरेट शॉप. सो दिस इज एग जंक्शन, जे एक्झॅक्टली उपवनच्या समोर आहे. आणि हे काकांकडे आम्ही खूपदा घेत असतो अंडा वंडा. म्हणजे एग जंक्शन आहे, एगचे सगळे व्हरायटी. एग रोल आहे, देन ऑमलेट पाव आहे, खूप काय काय, बुलची पाव वगैरे वगैरे. आणि इथे गर्दी बघा समोर, फुल ऑन जॅम. इथेच उपवनला एक फेस्टिवल वगैरे पण होत असतो ना, लास्ट टाइम मी त्याचा ब्लॉग केलेला. चलो लेट्स हॅव. गाईज, मी इथे रोल घेतलेला आहे. अँड दिस इज एग रोल, लाईक चीज सकट, खूप यम्मी आहे. आणि 4 वर्ष आधी, लाईक लग्न जेव्हापासून झालं आहे तेव्हापासून मी इथेच एग रोल खाते. इट्स व्हेरी यम्मी. ते डबल एगची बुर्जी बनते आहे, जी माझ्या नवऱ्याला हवी आहे. अँड युअर इज एग रोल विच आय ऑलरेडी हॅड. Guys, can you see that light show? Wow. म्हणून इथे एवढी गर्दी होती. 9 वाजता चालू होतो. वा, वाव, कलरफुल ना, ग्रेट. इकडे यायची मजाच आहे, बघायला
इथे सर्वांनीच ना आपले धंदे लाईक मराठी माणसांनी स्पेशली आपले धंदे सेटअप केलेले आहेत. म्हणजे एक फक्त असा टेबल वगैरे आणला आहे आणि त्याच्यावरती सेल केलेत आपले गोष्टी. फॉर एक्झाम्पल इयरिंग्स, पाईपरिंग्सचे इयरिंग्स वगैरे सेल करणारे आम्हाला 2-3 भेटले इथे. त्यानंतर इथे हे चिप्सवाले पण आहे. हे चिप्समध्ये सॅलेड असतं ना ते. कोण आहे त्याला जाऊ दे बाबा, हॉर्न वाजवतो आहे त्याला. देन हे बघा किती चिप्सवाले. हा 4th-5th तरी आम्हाला भेटला. त्याच्यानंतर ज्वेलरी सेल करणारे आहे. आणि ही आहे आमची पाणीपुरीवाली बाई. इथे थांबायचं आहे आपल्याला बाय द वे. ये सो गाईज पाणीपुरीवाली बाई भेटली. आता मी इथे थांबली आहे. सो हे बघा अशी क्यूट इयरिंग्स आहेत इथे. क्लिप्स, इयरिंग्स अँड एव्हरीथिंग. सो तेच ते विकता आहेत एकदम. बघूयाच आपण. देन कुल्हड पिझ्झा आहे इकडे. ही पाणीपुरीवाली जुनी लेडी आहे. इथेच आम्ही नेहमी खातोय आल्यापासून. बाकीचे तर आत्ता आले. एव्हरी संडे आय गेस हे स्टॉल सेटअप होतात. कुठे गेला हा? अच्छा चलो. पण आहे ते प्रेस करून असं टाईट. आणि हे इयरिंग्स हे 300. No, it's for 220. सो हे असे चिप्सवाले तर 7-8 शॉप्स भेटले आपल्याला ना. हा 220. राईट नाव आम्ही आता इथेच एक केक शॉपमधनं म्हणजे स्टॉल लागलेला केकचा, तिथून आम्ही किटकॅट केक घेतला आहे पेस्ट्री. सो ती आम्ही आता खातो आहे. आणि टेस्ट कशी आहे? ओकेश आहे. एवढं काय टेस्टी नाही आहे. मी आता टेस्ट करून बघते. म्हणजे ना ओ गॉड थोडंसं असं थिक टाईप आहे. किटकॅटची पेस्ट्री आहे म्हणून असेल मे बी. मध्ये चीज आहे डेफिनेटली ना. किटकॅटचा फ्लेवरच येत नाही आहे. वरतून फक्त आय गेस ना किटकॅट असे तुकडा करून टाकलेत, बाकी काही नाही. सो आय वोंट रेकमेंड अजिबातच. किटकॅट फ्लेवर तरी चांगला नाही आहे. मे बी तुम्ही बाकीचं ट्राय करा. आम्हाला हे आवडलं नाही. बघा किती असं कडक कडक पीस आलं एकदम. आणि इथे आता ना एक ज्वेलरी शॉप पण होता, श्रुवी ज्वेल्स करून. खूप भारी अँटी टार्निश ज्वेलरीज होते तिच्याकडे. मी नक्कीच त्याचं डिटेल्स ना इंस्टाग्रामवरती टाकीनच. मे बी बनवली तर रील पण बनवीन बिकॉज इट्स व्हेरी ऑसम. लाईक मला खूप आवडले इथले ज्वेलरीज. घेईन बघते आता. जाईन तुझं झाल्यानंतर. आता आपण घेऊया पण. मला 1-2 आवडले आहेत तर बघूया आपण तिथे जाऊन अजून काय कलेक्शन आहे का. आणि खाऊन झाल्यानंतर घेऊया. सो गाईज खाऊन वगैरे झालेलं आहे आता मस्तपैकी. पाणीपुरी पण फायनली मी खाल्ली. एक जंक्शनमध्ये खाल्लं, पाणीपुरी खाल्ली. त्याच्यानंतर एक केक पण घेतला जो आम्हाला आवडला नाही. बट फायनली खाऊन झालं आहे. आता घरी जाऊ. नवरा तर मॅच बघेल. मुंबई इंडियनची मॅच आहे. अँड मी माझं शूट करीन बिकॉज संडेचं नाही केलं ना तर पूर्ण आठवडा भेटत नाही. कामाच्या मागे असतो आम्ही. सो मी ते करीन. आणि आता मी माझा ब्लॉग इथे सेंड करते. ठाण्यातले रोड बघा पाहिजे. एक सांगायला विसरले. मुंबईत आपले एवढे मोठे मोठे रोड्स नसतात. ठाण्यात बघा वाव स्पेशियस. अँड आज मजा आली बाय द वे. संडेच्या दिवशी उपवनला येणं म्हणजे भारी मज्जाच असते वेगळी. कारण ना खूप सारे स्टॉल्स लागतात. लाईक मराठी माणसं लिटरली ना रस्त्यावर आलेत स्टॉल्स घेऊन. सो ती एक वेगळी मज्जा आहे बघायला. आणि आता मी ब्लॉग एंड करते. बाय. आवडले असतील ब्लॉग तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला फॉलो पण करा. अँड काही सजेशन्स असतील तर तेही मला सांगा. आणि थँक्यू जे 15-20 लोक आपले ब्लॉग्स बघतायत. आणि माझे 250 सबस्क्रायबर्स जेवढे पण आहेत त्यांच्यासाठी लव.